नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। तथागत सम्यक संबुद्धांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांचा शुद्ध पवित्र सद्धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांचा पूजनीय श्रावक संघ अर्थात पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग प्रयत्नामुळे या भारत भूमीला बुद्ध भूमीचे रूप पुन्हा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक तुम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहू। आजच्या या मंगलमय प्रसंगी या धम्म विचार मंचावर उपस्थित पूजनीय भिक्खू संघ, या भिक्खू संघामध्ये स्थानापन्न असलेले औरंगाबाद जिल्हा भिक्खू संघाचे सन्माननीय अध्यक्ष पूजनीय भदंत करुणानंदजी थेरो, तसेच औरंगाबाद जिल्हा भिक्खू संघाचे सन्माननीय सचिव पूजनीय भदंत धम्मबुद्धीजी थेरो, सोबतच या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले आपण सर्व धम्म उपासक धम्म उपासिका लहान बालक आणि बालिकांनो, धम्म देसनेला सुरुवात करण्यापूर्वी मी सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल कामना अर्पण करतो। आपल्या सर्वांचं मंगल व्हावं, आपल्या सर्वांचं कल्याण व्हावं अशी मंगल कामना आपल्या सर्वांच्या प्रती मी व्यक्त करतो। विशेष करून ज्यांच्या पुढाकारामुळे आजचा हा धम्म संस्कार, हा धम्म महोत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे। शांतीनगर झोपडपट्टी रहिवासी संघ अंतर्गत शांतीदूत बुद्धविहार सेवा समिती, माता रमाई आंबेडकर महिला मंडळ, नवतरुण मित्र मंडळ आणि आपण सर्व सहकारी गण उपासक उपासिका, आपल्या सर्वांच्या सहकार्याने आजचा हा धम्म संस्कार, हा धम्म महोत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे। आम्हाला या ठिकाणी येऊन जवळपास 2 तास झालेली आहेत। या 2 तासांमध्ये बऱ्याचशा लोकांचा परिचय सुद्धा झाला, बऱ्याच लोकांकडून या विहाराचा इतिहास सुद्धा समजला। आम्हाला याची खूप चांगल्या प्रकारे जाणीव आहे। एखाद्या झोपडपट्टी एरियामध्ये जिथे जागेची कमतरता आहे आणि मुंबई सारख्या ठिकाणी लोकांकडे वेळेची कमतरता आहे, अशाही परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वीरित्या आयोजित केला, त्यामुळे मी आपल्या सर्वांचं विशेष करून धन्यवाद व्यक्त करतो। त्रास होतो ह्या सगळ्या गोष्टी अरेंज करताना, आर्थिक तडजोड करताना, ह्या सगळ्या गोष्टींना त्रास होत असतो, परंतु धम्म कार्य ज्यावेळेस आपण करतो तर धम्म कार्य करताना कोणाला त्रास होत नाही, उलट आपल्याला प्रेरणा मिळते, ते मानसिक बल मिळते, ते नैतिक धैर्य आपलं वाढत जातं आणि पुन्हा एका नवीन जोमाने माणूस धम्म कार्याला पुढे नेत असतो, धम्म कार्य संपन्न करीत असतो। आणि आपण तर सर्व श्रद्धावान आहातच, भगवान बुद्धांवरती आपल्या सर्वांची श्रद्धा आहेच। भगवान बुद्धांनी उपदेश केलेला धम्म आणि संघ या तीनही रत्नांवरती आपली श्रद्धा आहे। बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर सुद्धा आपली श्रद्धा आहे। ही श्रद्धा सुद्धा आपल्या सर्वांना हे धम्म कार्य करण्यासाठी बल देत असते। म्हणून आपण सर्वच
ज्या श्रद्धे भावनेपोटी आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करीत आहात, खरंच आपण सर्व धन्यवादास पात्र आहात, सन्मानास पात्र आहात, अभिनंदनास पात्र आहात. बांधवांनो, भगवान बुद्धांच्या उपदेशिलेल्या धम्माला समजून घेऊन आपण सर्व त्या धम्माचं आचरण करून आपलं जीवन सुखमय बनविण्याचा प्रयत्न करतो. स्वतः भगवान बुद्धांच्या मनात सुद्धा हा विचार आला होता की मला जे ज्ञान प्राप्त झालं, या ज्ञानामुळे मी तर सुखी झालो, दुःखमुक्त झालो, जीवनमुक्त झालो, मग आता माझ्या जीवनामध्ये काहीतरी कार्य शिल्लक आहे का? मग भगवान बुद्ध परत एकदा विचार करतात आणि कटाक्ष टाकतात या जनतेकडे आणि ते पाहतात, अरे हे जनता दुखी आहे, ही जी लोक आहेत हे लोक अज्ञानामुळे दुखी आहेत, शोक करत आहेत. अरे या लोकांचं हे अज्ञान नष्ट झालं पाहिजे, ह्या लोकांचं हे दुःख नष्ट झालं पाहिजे. तर भगवान बुद्ध तर महाकारुणिक होते, अपार अमर्याद करुणा उत्पन्न झाली ह्या संपूर्ण मानव जातीप्रती. हे संपूर्ण मानव जातीमध्ये असलेलं हे अज्ञान, जीवनाबद्दलचं जे अज्ञान आहे हे अज्ञान नष्ट झालं पाहिजे, यांच्या जीवनातील दुःख कमी झालं पाहिजे. अपार करुणा उत्पन्न झाली, म्हणूनच आपण भगवान बुद्धांना महाकारुणिक असं म्हणतो. करुणावंत, महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध त्यावेळेस निर्णय घेतात की आपण प्राप्त केलेल्या या धम्म ज्ञानाचा उपदेश ह्या लोकांना करायला पाहिजे. आणि तिथून मग धम्म ज्ञानाच्या प्रचार आणि प्रसाराची सुरुवात होते. नगरोनगरी जातात, शहरोशहरी जातात, दीनदुबळ्यांकडे जातात, दुःखी पीडित शोषितांपर्यंत जातात, त्या सर्वांना धम्माचा उपदेश करतात, त्या सर्वांना या धम्म मार्गामध्ये विलीन करून घेतात. ही सगळी लोक सुखी झाली, ती सगळी लोक दुःखातून मुक्त झाली. काही लोकांनी भिक्षूची दीक्षा घेतली, संघामध्ये प्रवेशित झाले, भिक्षू झाले. काही महिला सुद्धा होत्या, त्यांनी भिक्षुणींची दीक्षा घेतली, त्या सुद्धा भिक्षुणी संघामध्ये सम्मिलित झाल्यात. ध्यान मनन चिंतन करून ते सुद्धा दुःखमुक्त झालेत. इतकी महान अपार करुणा तथागतांची या मनुष्य प्राण्यांवर, या मनुष्य जातीवरती होती. भगवान बुद्धांनी ही जी मोहीम सुरू केली होती की लोकांना धम्माचा उपदेश करायचा, लोकांना दुःखमुक्त करायचं, ही मोहीम सुरू झाली. आणि प्रत्येक नगरामधून मोठ्या संख्येने तरुण मुलं भिक्षू होऊ लागले. आमच्यासारखे तरुण मुलं भिक्षू होऊ लागले, मुली सुद्धा भिक्षुणी होऊ लागल्या. किती हे मोठं पुण्य कर्म त्यांनी अर्जित केलं की ज्यांनी स्वतः भगवान बुद्धांचं दर्शन घेतलं, बुद्धांच्या मुखातून त्यांनी धम्माचा उपदेश ऐकला, भिक्षू झाले, भिक्षुणी झाले. ध्यान मनन चिंतन करून ते सुद्धा दुःखमुक्त झाले. जेव्हा भगवान बुद्धांनी धम्म दीक्षेची मोहीम सुरू केली, त्यावेळेला धम्म दीक्षा देत देत ते कपिलवस्तू नगरीला आले. कपिलवस्तू नगरी आहे ना, भगवान बुद्धांचं बालपण ज्या ठिकाणी गेलं, बरोबर आहे. भगवान बुद्धांनी वयाच्या 29व्या वर्षांपर्यंत कपिलवस्तू नगरीमध्ये त्यांनी जीवन व्यतीत केलं. त्यांचं बालपण, तारुण्य कपिलवस्तूमध्ये गेलं. तर जेव्हा बुद्धत्वाच्या या प्रवासामध्ये भगवान बुद्ध आपल्या पिताश्रींना भेटायला जातात, राजा शुद्धोधन, त्यांची माता तर म्हणजे सिद्धार्थ लहान असतानाच त्यांची माता महामाया मृत्यूला प्राप्त झालेली असते. त्यामुळे त्यांचं लालन आणि सगळं पालन पोषण त्यांची माता महाप्रजापती गौतमी हिनं केलेलं असतं. तर माता महाप्रजापती गौतमीला भेटण्यासाठी कपिलवस्तूला जातात. पत्नी यशोधरा आणि पुत्र राहुल, पूर्ण त्यांची मित्रमंडळी, बालपणातील मित्रमंडळी, कपिलवस्तू नगरी सर्व प्रियजन, या सगळ्यांना भेटण्यासाठी, त्या सर्वांवर मंगल आशीष देण्यासाठी भगवान बुद्ध भिक्खू संघासहित कपिलवस्तू नगरीमध्ये जातात. मग कपिलवस्तू नगरीमध्ये गेल्यानंतर कपिलवस्तूचा जो शाक्य संघ असतो, अतिशय आनंदाने, अरे आमच्याकडे भगवान बुद्ध आले, तथागत आले, अरे आनंदाच्या भरात सगळेजण अगदी नगराच्या प्रवेशद्वारावरच भगवान बुद्धांचं आणि भिक्खू संघाचं स्वागत करतात, अत्यंत हर्ष उल्हासाने स्वागत करतात. आणि जेव्हा भगवान बुद्ध त्या ठिकाणी विहार करतात,
विहार करून पिताश्रींची भेट घेतात, मातोश्रींची भेट घेतात, यशोधरा राहुल यांची पण भेट घेतात, सर्व प्रियजनांची भेट घेतात आणि सर्वांना उपदेश करून परत मग भिक्खू संघासहित ते राजगृह नगरीला परत निघून जातात. जेव्हा भगवान बुद्ध परत राजगृह नगरीला जातात तर कपिलवस्तू नगरीमध्ये जे काही तरुण शाक्य मुलं होती त्या सर्व मुलांनी एका ठिकाणी येऊन असा निर्णय घेतला की अरे सगळ्या म्हणजे नगरामधून तरुण मुलं भिक्षू होत आहेत, संघामध्ये प्रवेशित होत आहेत, मग आपण सुद्धा निर्णय घेतला पाहिजे की आपल्या प्रत्येक शाक्य परिवारातला एक तरुण मुलगा हा भिक्षू झाला पाहिजे. काय निर्णय घेतात की आपल्या प्रत्येक परिवारातला एक मुलगा हा भिक्षू झाला पाहिजे असा निर्णय घेतात. आणि असा निर्णय घेतल्यानंतर प्रत्येक शाक्य परिवारातून एक तरुण मुलगा भिक्षू होतो. या परिवारामध्ये एक परिवार स्वतः भगवान बुद्ध अर्थात सिद्धार्थ गौतमांचा असतो. सिद्धार्थ गौतमाचे एक चुलते असतात म्हणजे काका, त्यांचं नाव असते अमितोदन. असं सिद्धार्थाने 4 काका होते, त्यापैकी एक काकांचं नाव होतं अमितोदन. या अमितोदनला 2 मुलं होती, एकाचं नाव होतं महानाम आणि एकाचं नाव होतं अनिरुद्ध. तेव्हा महानाम सुद्धा त्या सभेमधून तो निर्णय स्वीकार करतो आणि मग घरी येतो. त्याचा भाऊ अनिरुद्ध हा घरीच थांबलेला असतो. तो महानाम आपल्या भावाकडे अनिरुद्धाकडे येतो आणि अनिरुद्धला म्हणतो, अरे भाऊ दादा, हे बघ, आता शाक्यामध्ये एक निर्णय झालेला आहे की प्रत्येक परिवारातला एक तरुण मुलगा हा भिक्षू झाला पाहिजे. तर एक तर तू तरी भिक्षू हो, नाहीतर मी तरी भिक्षू होतो. आपण दोघी तर भिक्षू होऊ शकत नाही, कारण आई वडिलांची सेवा करायची आहे. एक तर तू तरी भिक्षू हो किंवा मग मी तरी भिक्षू होतो. हा जो अनिरुद्ध असतो हा थोडा सुकुमार असतो. सुकुमार म्हणजे थोडासा म्हणजे शरीराने थोडासा नाजूक असतो, जरा जास्त मेहनती काम करायला जमत नाही. तर तो अनिरुद्ध म्हणतो, अरे भाऊ महानाम, मी तर सुकुमार आहे, मला ते भिक्षू बनणं, हातामध्ये भिक्षापत्र घेणं आणि दारोदारी भिक्षाटन करणं मला काही जमणार नाही. एक काम कर म्हणे, तूच भिक्षू हो ना, मी घर संसार सांभाळतो. तर महानाम म्हणे, अरे अनिरुद्धा, तुला माहित आहे या संसारामध्ये किती कामं करावी लागतात? अनिरुद्ध म्हणे, मला माहित नाही, काय काय कामं असतात? महानाम म्हणाला, अरे अनिरुद्धा भाऊ, अनिरुद्धा, या संसारामध्ये एवढी कामं असतात. अगोदर म्हणे शेतामध्ये जाऊन कामं करावी लागतात, नंतर शेतामध्ये जाऊन नांगरणी करावी लागते, नांगरणी झाली की पेरणी करावी लागते, पेरणी केली की पाणी द्यावं लागतं, मग ते थोडंसं जर रोपटं वर आलं त्याला खत द्यावं लागतं, बाकीचे निंदन करावं लागतं, त्याला पाणी देऊन त्याला मोठं करावं लागतं, त्याला बाकी म्हणजे जीवजंतूंपासून त्याचे रक्षण करावं लागतं. मोठं झाल्यानंतर त्याची कापणी करावी लागते, कापणी केल्यानंतर मग त्याचं धान्य जमा करावं, त्याला विकावं, आणि एवढं सर्व झाल्याच्या नंतर पुन्हा पुढच्या वर्षी परत नांगरणी, परत पेरणी, परत असे कामं परत करावे लागतात. अरे हे कामं संपत नाही, कामं संपत नाही, एवढे कामं असतात. अनिरुद्धला थोडंसं टेन्शन आलं, बापरे, संसारामध्ये एवढे कामं असतात, म्हणजे कामं संपतच नाहीत का? अरे हो, संसारामधली कामं संपत नाही, संसार फार कामाने व्यापलेला आहे. अनिरुद्धाला वाटलं, अरे मी काही हे शेतीबाडीचे कामं करू शकत नाही. मग तो म्हणे, अरे महानाम, तू एक काम कर म्हणे, तू घरीच राहा म्हणे, तू आई वडिलांची सेवा कर, मी भिक्षू बनतो म्हणे. मग ठरलं, अनिरुद्ध भिक्षू बनण्याचं ठरलं. मग तेव्हा एक विनय असतो बघा, भिक्षू बनण्याचा एक विनय असतो की जर कोणाला भिक्षू बनायचं असेल तर आई वडिलांची परमिशन घ्यावी लागते. मग विनयानुसार हा अनिरुद्ध आपल्या आईकडे गेला. आता आईचा हा लाडाचा होता, लहानपणापासून अगदी लाडामध्ये वाढवलेला होता. अनिरुद्ध आईकडे गेला, आईला म्हणतो की मातोश्री, मला भिक्षू व्हायचं आहे, मला परवानगी दे. आता मातोश्री बघा डायरेक्ट थोडी परवानगी देणार आहे. तर आई म्हणाली की अरे अनिरुद्धा, मी तुला लहानपणापासून खूप लाडात वाढवलेला आहे, तू माझ्या अगदी जीवाचा आहे, तू जर गेला तर मी कसं राहील? अनिरुद्ध ऐकायलाच तयार नाही, नाही नाही, मला भिक्षू बनायचं आहे, तू मला परमिशन दे. आई म्हणे, अरे नको रे म्हणे, नको, तू माझ्या लाडाचा मुलगा आहेस, माझ्या सोबतच राहा, तू जर गेला तर मी कशी राहील? अनिरुद्ध ऐकायलाच तयार नाही.
परत म्हणतो आईला, मला आई काही पण कर म्हण, मला परमिशन पाहिजे, मला भिक्षू बनायचं आहे. आता आईचा हा ऐकायला तयार नव्हता. आईने एक शक्कल लढवली की काहीतरी करून याच्या मनामध्ये हे जे भिक्षू बनण्याचा विचार आहे ना, हा विचार काढायचा, काहीतरी करायचं. मग आईने एक युक्ती लढवली आणि आई म्हणाली, बरं तुला मी परमिशन तर देते, एक काम कर, तो जो शाक्य राजा भद्दीय जो आहे ना, एक शाक्य राजा होता भद्दीय, तर आई म्हणाली तो जो शाक्य राजा भद्दीय आहे तो जर भिक्षू झाला तर मग मी तुला परवानगी देते. कारण आईला माहित होतं हा एवढा मोठा शाक्य राजा भद्दीय तो काही भिक्षू होणार नाही, आणि तो जर भिक्षू झाला नाही तर माझा मुलगा अनिरुद्ध हा सुद्धा भिक्षू होणार नाही. आईनं असं म्हटल्याबरोबर हा अनिरुद्ध लगेच त्या शाक्य राजा भद्दीयकडे गेला. शाक्य राजा तो भद्दीय आपल्या राज दरबारामध्ये बसलेला होता, त्याच्याकडे जातो आणि हा अनिरुद्ध त्या भद्दीय राजाला म्हणतो की राजा, मला भिक्षू बनायचं आहे आणि माझ्या भिक्षू बनण्यामध्ये तुम्ही अडचण आहात. राजाला म्हटलं कसं काय बघ, मी कशी काय अडचण केली, तू भिक्षू बनू शकतो भिक्षू, माझी काय अडचण आहे. अनिरुद्ध म्हणाला की राजा, माझी आई अशी म्हणते की जोपर्यंत शाक्य राजा भद्दीय म्हणजे तुम्ही भिक्षू बनणार नाही तोपर्यंत माझी आई काही मला परवानगी देणार नाही. तर चला पटकन चला, तुम्ही सुद्धा भिक्षू व्हा, मग मी सुद्धा भिक्षू बनतो. आता शाक्य राजा भद्दीला वाटलं, अरे आता एवढं मोठं माझे राज दरबार, हे मंत्री, सर्व मंत्रिमंडळ हे एकदाच सोडून कसं काय मी गृहत्याग करू. तर तो म्हणे, अरे अनिरुद्ध एक काम कर, 7 वर्ष थांब, फक्त 7 वर्ष थांब, 7 वर्षांच्या आतमध्ये हे सगळं राज दरबार वगैरे सगळं निपटवतो आणि आपण दोघे जण जाऊन भिक्षू बनूया. अनिरुद्ध म्हणे, नाही नाही, मला 7 वर्ष थांबायचं नाही, मला आताच भिक्षू बनायचं आहे. शाक्य राजा भद्दी म्हणला, अरे 6 वर्ष तरी थांब. अनिरुद्ध म्हणे, नाही नाही, 6 वर्ष पण नाही, मला आताच भिक्षू बनायचं आहे. पुन्हा राजा म्हणाला, अरे 5 वर्ष तरी थांब. पुन्हा म्हणतो अनिरुद्ध, नाही नाही, मला आताच भिक्षू बनायचं आहे, चला आताच. पुन्हा म्हणतो 4 वर्ष तरी थांब. पुन्हा 3 वर्ष तरी थांब. अरे 2 वर्ष तरी थांब. शेवटी म्हणतो, अरे 1 वर्ष तर थांब, 1 वर्ष, मग आपण दोघी भिक्षू हो आणि दोघी भिक्षू बनू आपण. तो म्हणे, अनिरुद्ध म्हणाला, नाही नाही, मला आत्ताच भिक्षू व्हायचा आहे, आताच चला. पुन्हा तो दिवस कमी करतो, अरे 6 महिने तरी थांब. अरे बिचाऱ्या, 6 महिने थांब, एवढा मोठा राज दरबार आहे, या राज दरबारात सर्व पूर्ण करून, कर्तव्य पूर्ण करून आपण नंतर निघून जाऊया. नाही नाही, मला आताच भिक्षू बनायचं आहे. मग पुन्हा म्हणतो 5 महिने तरी थांब, 3 महिने तरी थांब, 2 महिने थांब, आणि शेवटी 1 महिन्यावरती येतो आणि हात जोडून पुन्हा विनंती करतो, अरे 1 महिना नाही तर किमान अर्धा मास तरी थांब, म्हणजे 15 दिवस. तो 15 दिवस सुद्धा म्हणतो की नाही, मला 15 दिवस पण थांबायचं नाही. आणि शेवटी नम्रतेने विनंती करतो की अरे अनिरुद्धा, फक्त 7 दिवस तरी थांब, फक्त 7 दिवस. या 7 दिवसामध्ये माझे सर्व कर्तव्य मी पूर्ण करतो, आपण दोघेही गृहत्याग करू. मग तो अनिरुद्धाने विचार केला, 7 दिवस काही जास्त नाही आहे, तर ठीक आहे म्हणे, 7 दिवसाच्या नंतर मी परत येईल, आपण दोघे पण जाऊया, गृहत्याग करू आणि भिक्षू बनू. आणि बरोबर 7 दिवसानंतर हा अनिरुद्ध परत राजा भद्दीयकडे येतो. राजा भद्दीय त्याचे सर्व कर्तव्य पूर्ण करतो आणि हा राजा भद्दीय आणि अनिरुद्ध हे दोघेही राजगृहाला भगवान बुद्धांना भेटण्यासाठी निघालेले असतात. जेव्हा हे दोघेही राजमहालाच्या बाहेर निघतात तेव्हा त्या राज दरबाराच्या त्या गार्डनमध्ये, बगीच्यामध्ये काही शाक्य राजकुमार क्रीडा करीत असतात. त्यामध्ये आनंद असतो, देवदत्त पण असतो, एक शाक्य राजकुमार भुंगी असतो आणि एक किंबील असतो. असे हे 4 राजकुमार त्या बागेमध्ये क्रीडा करीत असतात आणि हा आनंद जुरूनच पाहतो. अरे तो बघा, तो शाक्य राजा भद्दीय आणि अनिरुद्ध बाहेर जात आहेत. मग तो विचारतो, अरे तुम्ही कुठे चाललात. तर तो शाक्य राजा भद्दी म्हणाला, अरे आनंदा, आम्ही भिक्षू बनण्याचा निर्णय घेतलेला आहे, आम्ही दोघेही राजगृहाला भगवान बुद्धांकडे जात आहोत भिक्षू बनण्यासाठी, दीक्षा घेण्यासाठी. जेव्हा आनंदाला समजलं, अरे किती मोठं पुण्याचं आहे, अरे तुम्ही दोघेही भिक्षू बनत आहात, अरे किती मोठं पुण्याचं आहे, अरे आम्हाला सुद्धा येऊ द्या, आम्हाला सुद्धा भिक्षू बनवू द्या. मग आनंदाच्या मनात सुद्धा हा विचार उत्पन्न झाला भिक्षू बनण्याचा.
आनंदाच्या मनात उत्पन्न झाला की देवदत्त सुद्धा म्हणाला, अरे मला सुद्धा भिक्षू व्हायचं आहे. त्यांच्यासोबत असलेले भृगू आणि किंबिल या राजकुमारांच्या मनात सुद्धा विचार उत्पन्न झाला, अरे आम्हाला सुद्धा भिक्षू बनायचं आहे. मग अशा पद्धतीने हा शाक्य राजा भद्दिय, त्यांच्यासोबत अनिरुद्ध, आनंद, देवदत्त, भृगू आणि किंबिल असे 6 शाक्य राजकुमार कपिलवस्तू नगरीहून राजगृहाकडे प्रयाण करतात, दीक्षा ग्रहण करण्यासाठी, प्रवचित होण्यासाठी. जेव्हा हे 6 जण कपिलवस्तू नगरीच्या बाहेर निघतात, तेव्हा त्यांना पाहून त्यांचा केश कर्तन करणारा एक न्हावी समाज जो केस कापणारा समाज आहे, न्हावी समाजाचा एक तरुण मुलगा ज्याचं नाव असते उपाली, तो शाक्य राजकुमारांना पाहतो आणि विचारतो की राजकुमार तुम्ही कुठे जात आहात? तर आनंद सांगतात, अरे उपाली, आम्ही प्रवचित होण्यासाठी राजगृह नगरीला जात आहोत. आता आम्हाला या ठिकाणी रस नाही आहे, तर एक काम कर, आमच्या अंगावरती जे काही सोनं चांदी दागदागिने आहेत, एक काम कर, हे सगळं तू घेऊन जा, परत कपिलवस्तू नगरीला घेऊन जा. त्या 6 राजकुमारांनी आपल्या अंगावर असलेल्या जे काही सोनं चांदीचे दागदागिने होते, कारण ते राजकुमार होते, अंगावरती सोनं चांदीचे दागदागिने होते, ते सगळे राजकुमार आपल्या अंगावरचे दागदागिने काढतात, एका गठोड्यामध्ये बांधतात आणि त्या न्हावी समाजाच्या त्या उपालीला देतात आणि म्हणतात की तू आता परत जा, आता हे सोनं दागिने घेऊन तू परत जा, आम्ही राजगृहाला जात आहोत प्रवचित होण्यासाठी. ते 6 राजकुमार तिथून निघून जातात. हा जो उपाली असतो, जेव्हा तो दागदागिने घेऊन परत नगरामध्ये येत असतो, तेव्हा तो मनातल्या मनात विचार करतो, अरे हे शाक्य राजकुमार हे शाक्य लोक जे आहेत फार गर्विष्ठ असतात. जर मी हे दागदागिने घेऊन परत नगरामध्ये गेलो तर यांना वाटेल की मी या शाक्य राजकुमारांचे दागदागिने हिसकावून आणलेले आहेत, तर हे मला पकडतील आणि मला ठार करतील, मला शिक्षा देतील. अरे नाही, मी परत नगरीमध्ये जाणार नाही. मग असा विचार करून त्या दागदागिन्यांचं गाठोडं एका झाडाला बांधतो आणि मनातल्या मनामध्ये विचार करतो, हे दागदागिने ज्याला मिळतील ते त्याला दान, असा विचार करून तो सुद्धा परत त्या राजकुमारांच्या मागे मागे जातो. आणि तशाच प्रकारे हे सगळे जण राजगृह नगरीला, जिथे वेळुवन आहे, ज्या ठिकाणी भगवान बुद्ध त्यावेळेस विहार करीत होते, त्या ठिकाणी पोहोचतात. त्या उपालीला पाहून आनंदी होतो, प्रसन्न होतो आणि म्हणतो की उपाली, अरे तू परत का आलास? मग उपाली सुद्धा सांगतो, अरे राजकुमार, मला सुद्धा प्रवचित व्हायचं आहे, मला सुद्धा तुम्हाप्रमाणे ध्यान मनन चिंतन करून हे मंगलमय जीवन जगायचं आहे. त्या सगळ्यांना फार आनंद होतो आणि भगवान बुद्धांना ते विनंती करतात की भगवान, आम्ही शाक्य राजकुमार फार गर्विष्ठ आहोत, आमच्यामध्ये आमच्या वंशाचा अत्यंत गर्व भरलेला आहे. बिचारा ह्या उपालीने जीवनभर पर्यंत आमचे केस कापून आमची खूप सेवा केली, आपण अगोदर याला दीक्षा द्यावी, जेणेकरून हा आमच्यापेक्षा वरिष्ठ होईल आणि आम्ही याला वंदन करू, जेणेकरून आमच्या मनामध्ये असलेला जो गर्व आहे, जी गर्विष्ठती भावना आहे, ती कमी होईल. बघा किती मोठेपणा दाखवला आनंदाने त्या शाक्य राजकुमारांनी. आणि त्यावेळेला भगवान बुद्ध सुरुवातीला या 7 जणांपैकी अगोदर त्या न्हावी समाजाच्या त्या उपालीला दीक्षा देतात, प्रवचित करतात आणि त्यानंतर बाकी सर्व राजकुमारांची प्रवज्जा होते. अशा प्रकारे हे 6 शाक्य राजकुमार आणि हा न्हावी समाजाचा उपाली, या 7 जणांची प्रवज्जा राजगृह नगरीमध्ये होते. जेव्हा उपाली हा भिक्षू होतो, ध्यान मनन चिंतन करून दुःखमुक्त होतो, अरहंत होतो, तर पाली साहित्यामध्ये असं सांगितलेलं आहे की भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर जेव्हा पहिली धम्मसंगीती झाली, तर या पहिल्या धम्मसंगीतीमध्ये भिक्षूंच्या विनयाचं संगायन या उपाली भिक्षूने केलं होतं.
हा न्हावी समाजाचा भिक्षू झालेला उपाली यांनी भगवान बुद्धांनी शिकवलेल्या विनयाचं संगायन केलं. एवढी महान विद्वत्ता भिक्षू उपाली यांच्यामध्ये होती. बघा, एवढे विद्वान भिक्षू भिक्खू संघामध्ये होऊन गेलेत. ही श्रद्धा आहे. बुद्ध धम्म संघाप्रती असलेली श्रद्धा व्यक्तीच्या मनामध्ये हा भाव उत्पन्न करते की आपण सुद्धा हे मंगलमय जीवन जगावं, आपण सुद्धा या मंगलमय जीवनाचा आनंद घ्यावा. आणि अशाच प्रकारे भिक्षू संघाची संख्या वाढत गेली. भगवान बुद्धांनी या संघाची उपमा जाहीर केली की भिक्षूंनो, उपासकांनो, उपासिकांनो, हा जो संघ आहे हा संघ एका महासागराप्रमाणे आहे. जसा एक महासागर कसा तयार होतो, वेगवेगळ्या प्रदेशातून वेगवेगळ्या मार्गाने आलेल्या नद्या त्या महासागरामध्ये समरूप होतात. मग त्या महासागरातील पाणी हे कोणत्या नदीचं आहे हे कोणीही सांगू शकत नाही, कोणी ओळखू शकत नाही. ते सगळे समरूप होऊन जातात. अगदी त्याचप्रमाणे भिक्षूंनो, उपासक उपासिकांनो, हा संघ सुद्धा महासागराप्रमाणे आहे. या महासागर रूपी संघामध्ये विविध जातीतील लोक आले, भिक्षू झाले, विविध पंथातून लोक आले, प्रवजित झाले, विविध संप्रदायातून लोक आले, प्रवजित झाले. पण जेव्हा हे सगळे जण या महासागर रूपी संघामध्ये प्रवजित होतात, प्रवेशित होतात, यांची जात राहत नाही, यांचा जुना धर्म, पंथ, रूढी, परंपरा, संप्रदाय राहत नाही. हे सगळे जण धम्म मार्गावरचे पथिक बनतात. हे सगळे जण दुःख मुक्तीच्या मार्गावरती आरूढ होतात. अशा प्रकारची संघाची महिमा, संघाची प्रशंसा स्वतः भगवान बुद्धांनी सांगितलेली आहे. तेव्हा भगवान बुद्धांनी स्थापन केलेला हा पवित्र पूजनीय भिक्खू संघच आहे जो आपल्याला सदैव धम्माचा उपदेश करतो. एका प्रसंगामध्ये भगवान बुद्ध म्हणतात की भगवान तथागतांच्या महापरिनिर्वाणानंतर तथागतांना उपदेश करणारा, तथागतांच्या धम्माचा उपदेश करणारा, तथागतांच्या धम्म तत्वज्ञान लोकांना सांगणारा हा संघ आहे जो लोकांवर अनुकंपा करतो. लोकांवर म्हणजे अनुकंपा करून तथागतांचं दुःख मुक्तीचं धम्म उपदेश करतो. एवढी महान करुणा संघाची आहे, महान आहे हा संघ. अशा प्रकारे आपणही या संघाप्रती अनंत श्रद्धा ठेवून, असीमित श्रद्धा ठेवून संघाबद्दल आपण श्रद्धावान बनावं, भगवान बुद्धांबद्दल आपण श्रद्धावान बनावं आणि भगवान बुद्धांचा धम्म खूप चांगल्या प्रकारे समजून घेऊन त्याचा आपण सर्वांनी आपल्या जीवनामध्ये आचरण करावं. आपल्या सर्वांचं मंगल यामध्येच आहे. मी पुनश्च एकदा आपल्या सर्वांप्रती खूप मंगलाची भावना अर्पण करतो. आपल्या सर्वांचं मंगल हो, आपल्या सर्वांचं कल्याण हो. भवतु सब मंगलम, रक्षन्तु सब देवता, सब बुद्धानुभावेन, सब धम्मानुभावेन, सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते.